अक्षरशः माझी मिरवणूक निघाली की योजना आली, योजना पूर्ण झाली, कारण की कॉन्ट्रॅक्टर ही संख्या जास्त आणि काम कमी, त्यामुळे ती योजना पूर्ण झाल्यानंतर मला त्या गावामध्ये मागच्या काळामध्ये जी मतं मिळाली होती त्याच्या डबल मतं मिळाली। योगायोगाने मी निवडून आलो आणि निवडून आल्यानंतर सरकार आल्यानंतर मी पाणी पुरवठा मंत्री झालो आणि सुधीर भाऊंनी सांगितल्याप्रमाणे जे पुण्याचं काम आहे, लोक पाणपोई लावतात, काही तर स्टेशनावर आमच्याकडे एक संस्था आहे की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रेल्वे स्टेशनवर स्वतः तो मालक पाण्याचे ग्लास घेऊन फिरतो। मला वाटलं चांगलं खातं आपल्याला मिळालंय आणि योगायोगाने मोदी बाबा आपले या देशाचे पंतप्रधान, त्यांनी एक स्वप्न साकारलं आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या गोष्टीचा आनंद झाला की एक असा एक पंतप्रधान आहे की ज्या पंतप्रधानाने देशाच्या शौचालयाचा सुद्धा विचार केला। आज आपण रेल्वे स्टेशनने पूर्वीचे रेल्वे स्टेशन आणि आताचे रेल्वे स्टेशन जर आपण पाहिले तर त्याची तफावत, आणि गावामध्ये जाणाऱ्या उघड्यावरच्या गोष्टी पाहिल्या तर त्याची तफावत आपल्याला आज दिसते आहे। त्याच पंतप्रधानांनी एक विचार केला की आपण या देशामध्ये प्रत्येक घराला पाणी दिलं पाहिजे। योगायोगाने माझ्या नशिबाने मी त्या खात्याचा मंत्री झालो आणि ती योजना लॉन्च झाली। पण भाऊ कोविड आल्यानंतर त्याच्यानंतर वरतून आपण सांगितल्याप्रमाणे टाइम बॉन्ड आला की इतक्या दिवसामध्ये जर तुम्ही ह्या योजनांचा डीपीआर तयार केला नाही तर तुम्हाला कॅश शेअरिंग मिळणार नाही, तुम्हाला 50% पैसे मिळणार नाही। पण परमार्थाबरोबर आपला थोडा स्वार्थ होता राज्याचा। पाणी पाजणं हा आपला परमार्थ आहे आणि पैसे मिळवणं हा स्वार्थ आहे। त्यामुळे डीपीआर करताना काही चुका झाल्या हे 100% मान्य करे। अर्ध्या सैन्यावर आम्ही लढत होतो। जे खातं 700 कोटी रुपयाचं काम करतं त्या खात्याला 50,000 कोटी रुपयाचा डीपीआर तयार करणे ही सोपी गोष्ट नव्हती। 46% लोकांच्या भरोशावर त्या सैन्यावर मी लढलो। मान्य आहे चुका झाल्या, पण आपण सांगितल्याप्रमाणे सगळ्यात जास्त जीआर जर कुठल्या डिपार्टमेंटचे निघाले असतील तर ते पाणी पुरवठा खात्याचे निघाले। आणि जो काम करतो जास्त स्पीडने करतो तर त्याच्या हाताने चुका होणार। काही ठिकाणी गल्ली सुटली। मागच्या काळामध्ये लोणीकर साहेबांच्या टायमाला 2 कोटीच्या आजचे सगळे अधिकार हे वरती जे होते 2 कोटीचे वरती मंत्रालयाला होते, पण मी ते काय केलं, मी 5 कोटीपर्यंत खाली दिले। का तर बाबा ते फास्ट व्हावं। पण काही अधिकाऱ्यांनी 499 498, कारण की ती जी योजना जिल्हा परिषदकडे राहावी याच्याकरता सुद्धा गडबड केली आहे। आम्ही बऱ्याच लोकांवर कारवाई केल्या आहेत, आता तो विषय पुढे येईल। पण चुका झाल्या ते निश्चित आहे। पण आपल्याला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटेल की हा डीपीआर तयार करत असताना आम्ही आउटसोर्सिंगचे लोक घेतले। त्याच्यामध्ये जिल्हा परिषदच्या 4% मधून लोक घेतले, इंजिनियर तिथून घेतले, पीएमसी नेमल्या। काही पीएमसीनी चांगलं काम केलं आपण सांगितलं, तर काही पीएमसीनी काम पूर्ण केलं नाही। काम आम्ही सुरू केल्यानंतर मग नंतर तुमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी आमच्याकडे तक्रारी केल्या। पण त्याच्या पहिले भाऊ हे सगळे अधिकार आपण पालकमंत्र्यांना दिले होते की पालकमंत्री हा जलजीवन मिशनच्या जिल्ह्याचा अध्यक्ष, आमदार हे त्याचे सदस्य, खासदार हे त्याचे सदस्य, जिल्हाधिकारी हे त्याचे प्रमुख, सीओ त्यांचे प्रमुख। त्यांनी डीपीआर तयार करायचा। पालकमंत्र्यांनी डीपीआर तयार केल्यानंतर जो डीपीआर खाली येईल तो आम्ही मंजूर करू। मी नम्रपणे सांगेल, ज्या आमदारांनी लक्ष दिलं ना भाऊ, त्यांच्या योजना बरोबर आल्या। त्यांनी डीपीआर कडे लक्ष दिलं, त्यांनी तालुक्याच्या बैठकी घेतल्या, त्याच्या बरोबर आल्या। काही मग नंतर आपल्या आमदारांकडून तक्रारी यायला लागली, गल्ली सुटली, वाडा सुटला आणि सोर्स दाखवला, जीएसडीचा सोर्स तो फेल गेला। तो पुढे गेल्यानंतर रिवाइज एस्टिमेट करावं लागलं। रिवाइज एस्टिमेट केल्यानंतर ते आमच्याकडे आलं 1 कोटीच्या आत असलं तर ठीक, मग त्या अर्थ खात्याकडे गेलं। अर्थ खातं कसं भाऊ तुम्ही सांभाळलं भाऊ? एक वेळेस महादेवाला प्रसन्न करू शकतो माणूस, पण अर्थ खात्याला प्रसन्न करू शकत नाही। नाही ठीक आहे, आम्ही कोणावर टीका करत नाही, पण ते अधिकारी करता, आम्ही नाही करत। तुम्ही पण नाही करणार। तुम्ही जरी अर्थमंत्री झाले तुम्ही पण नाही करणार। तिथल्या माणसाला असं वाटतं की तो त्याच्या खिशातून देतोय पैसे, चाबी त्याच्या गल्ल्याला आहे कशी,
असे बरेच अधिकारी आहे, त्यांचं नाव पण घेऊ शकतो मी, आणि त्यांच्याशी भानगड पण केली आहे मी, किंवा आपके बाप के घर से नहीं दे रहे आप पैसा हमको. सांगायचा अर्थ असा आहे की रिवाइज एस्टिमेट केल्यानंतर मग 15% वरती गेलं की मग ते अर्थ खात्याकडे, 1 कोटी वरती गेलं की अर्थ खात्याकडे. आता आम्ही काढले तिथून काही योजना, पण असं करत 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 रिवाइज एस्टिमेट आले. ते रिवाइज एस्टिमेट मध्ये आम्हाला थोडा वेळ गेला. तुम्ही म्हणता ते सत्य आहे की या ठिकाणी जवळपास निम्मेच योजना आमच्या आतापर्यंत पूर्ण होऊ शकलेल्या आहेत. नळ जोडणीचे उद्दिष्ट होतं ते पण आम्ही अजूनपर्यंत पूर्ण करू शकलो नाही. 15 लाख नळ जोडणी आमच्या द्यायची अजून बाकी आहे. त्याचबरोबर योजनांची संख्या ही जी आपण सांगितली, या योजनेच्या संख्येमध्ये बऱ्याच काही अशा योजना आहेत की डीपीआर तयार करत असताना सोलरचा काही लोकांनी त्याच्यामध्ये समावेश केला नाही. पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कॅबिनेटमध्ये आणि ज्यावेळेस आमची पाणी पुरवठ्याची बैठक झाली तेव्हा सांगितलं की सगळ्या 100% योजना आपण सोलरवर करणार.